प्रेम हे बावरे भाग 22. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पिहू आता पहिल्यासारखी मनमोकळेपणाने कुणालसोबत बोलत नव्हती. कुणालला खूप वाईट वाटत होतं, तरी त्याने तिला समजून घेतलं. पिहू चिडत असे, भांडत असे त्याच्यासोबत, पण तो शांतपणे सर्व सहन करी. तिचा कधी रागच येत नसे कुणालला, आणि त्याच्या चांगुलपणामुळे, स्वभावामुळे पिहू परत पहिल्यासारखी कुणालसोबत बोलू लागली. आज सुट्टी होती. कुणालनी संध्याकाळी पिहूला मेसेज केला, हॅलो, काय करत आहेस? पिहू म्हणाली, काही नाही, बसले. आज काय सुट्टी होती त्यामुळे निवांत होते. बोल. कुणाल म्हणाला, आज तुला खूप मिस केलं. पिहू म्हणाली, का, आज काय आहे? कुणाल म्हणाला, विसरलीस? नवरात्र सुरू होणार आहे. आज चाळीत कार्यक्रम चालू आहे. तू आणि मी फुलांच्या माळा बनवल्या होत्या. पिहू म्हणाली, हां, अरे हो रे, किती छान होते ते दिवस. कुणाल म्हणाला, खूप छान होते. तुला माहीत आहे, आजही फुलांच्या माळा मीच बनवतो तुझ्या आठवणीत. चेतन अजूनही मला माळा बनवताना चिडवतो. काय दीदीची आठवण येते का म्हणून? पिहू म्हणाली, काही पण सांगतो. किती वर्ष झाली, कोणी आठवणही काढत नसतील माझी. कुणाल म्हणाला, काही पण कुठे, खरं तेच सांगत आहे. तू विसरली असतील, पण आम्ही तुझी आजही आठवण काढतो. पिहू म्हणाली, मलाही आठवतं. मी कुठे विसरली आहे. मग ते चाळीच्या दिवसाच्या बऱ्याच गप्पा मारतात. सीडीवरून पडल्याचा प्रसंग पिहूला आठवतो. पिहू म्हणाली, आणि तू लाईट लावताना सीडीवरून पडला होतास, लक्ष कुठे होतं तुझं? कुणाल म्हणाला, तुझ्याकडेच की. तू समोर असलीस की बाकीचं काहीच दिसत नाही मला. तुलाच पाहताना मी पडलो होतो. पिहू म्हणाली, झालं, आलं सगळं फिरून माझ्यावर. तुझ्या आयुष्यात सगळं माझ्यामुळेच होतं वाटतं. कुणाल म्हणाला, हो. आता तुला नाही पटत तर काय बोलू? बरं, तुला संक्रांत आठवते का गं? पिहू म्हणाली, हो. तू घरी आला होतास तेव्हा, आणि बाबांना घाबरून बाहेरूनच जात होतास. कुणाल म्हणाला, तुलाच द्यायला आलो होतो. बाबा होते, मग काय करणार? हे पण तुला आठवते का, तिळगुळ देताना तू माझ्या पाया पडली होतीस? पिहू म्हणाली, ये बस का, काही पण खोटं बोलू नकोस. मला आठवतं, मी तिळगुळ दिलं होतं तुला बाहेर येऊन, पण मी काही तुझ्या पाया वगैरे पडले नव्हते. आणि मी का पडेन पाया? तू माझ्या एवढाच होतास. कुणाल म्हणाला, मी खोटं नाही बोलत. तुला नसेल आठवत, पण मला सर्व आठवतं. तू पडली होतीस. या गोष्टीवर बरेच वाद होतात दोघांमध्ये. पिहू नाही म्हणत होती आणि कुणालही आपल्या बोलण्यावर ठाम होता. पिहू म्हणाली, बरं, तुझंच खरं, मला नाही आठवत. यावेळेस भेटले ना, तू पड माझ्या पाया, म्हणजे फिटाफीट होईल. कुणाल म्हणाला, हो, पडतो ना, पण भेट तर आधी. पिहू, ये ना इकडे, नवरात्रही सुरू आहे, प्लीज. पिहू म्हणाली, नाही रे कुणाल, बाबा साधं बाजारामध्येही जाऊ देत नाही. मग इतक्या लांब कसं पाठवतील? आणि तसंही तिथे आमचं कोणीच नाही रे, मी कसं येणार? कुणाल म्हणाला, कोणीच कसं नाही, आम्ही आहेत ना, आमच्याकडे ये. परक का समजतेस? पिहू म्हणाली, तुझ्या घरासारखं वातावरण नाही रे माझ्या घरी. तुझ्या घरचे सर्वांना आपलं समजतात, पण माझे बाबा नाहीत रे तसे. मी नाही येऊ शकत. कुणाल म्हणाला, विचारून तर बघ ना. पिहू म्हणाली, माझे बाबा आहेत ते मला माहीत आहेत, ते कसे आहेत ते. कुणाल म्हणाला, मी येऊ का नाशिकला? पिहू म्हणाली, झालं का चालू तुझं? कुणाल म्हणाला, अगं, किती वर्ष झाली तुला पाहून. खूप मिस करतोय तुला. कधी भेटेन असं झालं आहे तुला. तुझं हसणं नुसतं फोटोत नाही तर समोर पाहायचं आहे मला. पिहू म्हणाली, कुणाल, तू ड्रिंक करतोस का रे? कुणाल म्हणाला, घ्या, म्हणजे आता तुला मी बेवडा पण वाटतो का? पिहू म्हणाली, नाही पण. कुणाल म्हणाला, मग तुला का वाटलं मी ड्रिंक करत असेल असं? पिहू म्हणाली, बोलतच आहेस तू तसं बहेकल्यासारखं. कुणाल म्हणाला, आता खरं सांगितलं तर तुला पटतच नाही यार. जो बैका पहले से ही है तेरे इश्क में, क्या उसे बैकाना, ओ जालिमा, ओ जालिमा. पिहू म्हणाली, म्हणजे मी जालिमा? कुणाल म्हणाला,
नाही ग, तू तर परी आहेस माझी परी. बरं ऐक ना, फोटो पाठव ना. किती दिवस झाले तू फोटो नाही पाठवलेस. पिहू म्हणाली, नाहीत माझ्याकडे फोटो. कुणाल म्हणाला, किती खोटं बोलावं माणसाने. तूच तर बोलली होतीस 200 फोटो आहेत तुझ्या मोबाईलमध्ये. पिहू म्हणाली, मी कधी बोललो होतं. कुणाल मग त्यांच्या बोलण्याचा स्क्रीनशॉट तिला सेंड करतो. त्यात तिने 200 फोटो आहेत म्हटलं होतं. आता बिचारीची फजिती झाली. खोटं बोलली ना ती. पिहू म्हणाली, पण मी नाही देत. काय करणार इतके फोटो घेऊन. कुणाल म्हणाला, सांगितलं ना अल्बम बनवणार आहे. पिहू म्हणाली, ये पण तू माझं नाव काय सेव्ह केलं आहेस तुझ्या फोनमध्ये. स्वीट लव. कुणाल म्हणाला, का तुला आवडलं नाही का. नाही चालत का तुला. पिहू म्हणाली, तुझी मर्जी. आता तू कशी पण बोल. स्वीट लव बोल, नाहीतर मीठ लव बोल, नाहीतर गोड लव बोल. माझं काय जातं. कुणालला तिचं बोलणं ऐकून हसू येतं. कुणाल म्हणाला, बरं पाठव ना फोटो प्लीज. पिहू म्हणाली, नाही मी नाही पाठवत. कुणाल म्हणाला, अगं पाठव ना, किती तडपवतेस. परत त्यांचा फोटोवरून वाद होतो. शेवटी कुणाल जिंकतो वादात आणि पिहू फोटो पाठवते. कुणाल खुश होऊन फोटो पाहत बसतो. पिहू आज सकाळी आवरत असते की कुणालचा मेसेज येतो, गुड मॉर्निंग. पिहू पण गुड मॉर्निंग, आज लेट असा मेसेज पाठवतो. कुणाल म्हणाला, हो आज सुट्टी घेतली आहे, घरी आहे ना, म्हणून तुझं आवरलं का. पिहू म्हणाली, का सुट्टी. हो चाललं आहे, आवरत आहे. कुणाल म्हणाला, अगं घरी थोडं काम होतं म्हणून घेतली सुट्टी. किती वेळ आवरतेस गं, लेट नाही का होत ऑफिसला. पिहू म्हणाली, अरे ऑफिसमध्ये एक कार्यक्रम आहे म्हणून जरा लेट चाललं आहे. कुणाल म्हणाला, एक सेल्फी तर पाठव बघू कशी तयार झाली आहेस. पिहू म्हणाली, झालं का तुझं सकाळी सकाळी चालू. कुणाल म्हणाला, पाठव ना बघू तर ते. मग पिहू कुणालला एक सेल्फी पाठवते. व्हाईट रंगाचा ड्रेस घातलेला असतो तिने. गळ्यात एक छोटी चेन व एक लांबची माळ घातली होती. कुणाल पाहून खुश झाला. कुणाल म्हणाला, खूप छान दिसत आहेस. आज खरंच मॉर्निंग गुड झाली. पण एक सांगू. पिहू म्हणाली, थँक्यू. हा सांग. कुणाल म्हणाला, ती गळ्यात तू माळ घातली आहेस ना, ती काढ. ती नाही सूट करत व्हाईट ड्रेसवर. पिहू म्हणाली, अरे पण मला आवडली आहे. कुणाल म्हणाला, हो छान आहे, पण या ड्रेसवर नाही ना सूट होत. पुन्हा कधीतरी घाल. पिहूची इच्छा नसते माळ काढायची, पण काय माहीत ती खरंच माळ काढून ठेवते. तिला स्वतःचं आश्चर्य वाटत होतं की आपण कुणालचं इतकं ऐकतो. पिहू म्हणाली, काढली बाबा, खुश. कुणाल म्हणाला, हो पण तू ना ड्रेसपेक्षा साडीवर छान दिसतेस. पिहू म्हणाली, तू आणि कधी पाहिलंस. कुणाल म्हणाला, काल तू फोटो पाठवले होते ना, त्यात एक फोटो होता साडीवरचा. कधी काढला आहे तो. पिहू म्हणाली, तो कॉलेजमध्ये असताना काढला होता, साडी डे दिवशी. कुणालनी त्या फोटोचा एक व्हिडिओ तयार केलेला असतो. तो व्हिडिओ तो पिहूला पाठवतो. दिल मांग रहा है मोहलत तेरे साथ धड़कने की, तेरे नाम से जीने की, तेरे नाम से मरने की, तेरे साथ चलूं हरदम बन करके परछाई, एक बार इजाजत दे मुझे तुझ में ढलने की. पिहू म्हणाले, छान बनवला आहे व्हिडिओ. याचसाठी फोटो मागत असतोस वाटतं. कधी वेळ भेटतो तुला हे सर्व करत बसायला. कुणाल म्हणाला, थँक्यू. वेळ भेटत नसतो, आपल्या माणसांसाठी काढावा लागतो. पिहू म्हणाली, बरं बरं चल बाय, मला उशीर होत आहे. तू काय सुट्टी घेतली आहेस. कुणाल म्हणाला, बरं जा, आलीस की बोल परत. पिहू म्हणाली, ठीक आहे. पिहू ऑफिसला जाते. कार्यक्रम छान होतो. आज पिहूला कुणालची आठवण येत असते. घरी गेले की बोलू म्हणून ती परत कामाला लागते. घरी गेल्यावर ती कुणालला मेसेज करते, तर तो मी बाहेर आहे, थोड्या वेळाने बोलतो म्हणून रिप्लाय देतो. मग पिहूही आपली काम आवरून घेते. जेवण वगैरे झाल्यावर कुणालचा तिला परत मेसेज येतो. कुणाल म्हणाला, जेवलीस का. पिहू म्हणाली, हो तू. कुणाल म्हणाला,
आता बसतोय. कुणाल जेवायला बसतो आणि पिहूला पुन्हा मेसेज करतो, ये जेवायला म्हणून. पिहू म्हणाली, तू जेवत आहेस? पण मी तर जेवले नाही ना अजून. कुणाल म्हणाला, आता तर बोलली होतीस की जेवले म्हणून. पिहू म्हणाली, असंच बोलले. बरं तू जेव. कुणाल जेवायचं सोडून मध्येच उठून त्याच्या रूममध्ये जातो. कुणाल म्हणाला, बोल. पिहू म्हणाली, तू जेव मग बोलू. कुणाल म्हणाला, नको, तू नाही जेवलीस ना. पिहू म्हणाली, अरे मी जेवली कधीचच, असंच चेष्टा केली तुझी. कुणाल म्हणाला, काय पिहू, आई ओरडली ना मला जेवायचं मधूनच उठलो म्हणून. पिहू म्हणाली, सॉरी रे, पण तू वेडा आहेस का? का उठलास मग? जेव जा. कुणाल म्हणाला, हो आहे वेडाच, राहू दे. भूक नाही मला, मी बाहेर गेलो होतो तेव्हा केला होतं नाश्ता बाहेर. पिहू म्हणाली, बरं काय करायला गेलता बाहेर? कुणाल म्हणाला, फ्रेंडसोबत गेलो होतो. पिहू म्हणाली, तुझं काय काम होतं मग? कुणाल म्हणाला, सोबत गेलतो. पिहू म्हणाली, का? कुणाल म्हणाला, माहीत नव्हते त्याला म्हणून. पिहू म्हणाली, तुला बरं सर्व माहीत असतं. कुणाल म्हणाला, आहे थोडंफार. पिहू म्हणाली, अजून काय काय माहीत आहे? कुणाल म्हणाला, बऱ्यापैकी सर्व. तुला काय हवं? पिहू म्हणाली, तुला काय माहीत? कुणाल म्हणाला, सर्व माहीत आहे, तुला काय हवं ते सांग. पिहू म्हणाली, तू सांग. कुणाल म्हणाला, तू म्हणशील ते. पिहू म्हणाली, काहीच नाही माहीत आहे का? आता कुणालला कळतं पिहू त्याची खेचत आहे. तो खूप हसतो आणि पिहूही हसत असते. कुणाल म्हणाला, एक वेळ सांगतो मग. पिहू म्हणाली, नको, इथेच बरं आहे, नाशिक छान आहे. कुणाल म्हणाला, यायचं नसेल आमच्याकडे? पिहू म्हणाली, हो, आणि तू कुठे घरी असतोस? कुणाल म्हणाला, असतो ना. पिहू म्हणाली, पाहावं तेव्हा तर बाहेरच फिरत असतोस. कुणाल म्हणाला, हो, तू काही येत नाहीस म्हणून असतात कामं, उगाच कशाला बाहेर जाऊ. पण तुला कसं माहीत मी बाहेर असतो ते? पिहू म्हणाली, जेव्हा विचारावं तेव्हा बाहेर आहेच म्हणतोस. कुणाल म्हणाला, म्हणजे आहे लक्ष आमच्यावर, आता तिकडे पण येणार आहे. पिहू म्हणाली, कुठे? कुणाल म्हणाला, तुझ्याकडे. पिहू म्हणाली, कशाला, काय काम आहे, तिथेच राहा. कुणाल म्हणाला, नाही, येऊन जावं लागेल. पिहू म्हणाली, का? कुणाल म्हणाला, आठवण येते तुझी सारखी म्हणून. पिहू म्हणाली, मी तर बोलावलं नाही, नको नको येऊ, जगू दे गरीबाला. कुणाल म्हणाला, तू बोलावलं नाहीस तरीही येणार. आम्ही कुठे गरीबाला मारायला लागलोय? पिहू म्हणाली, नको येऊ. कुणाल पुढे बोलत राहतो आणि पिहू मॅडम केव्हाचच झोपी गेल्या असतात. मग कुणाल स्वतःशीच बोलत राहतो, झोपली वाटतं, जावंच लागेल नाशिकला. पिहू काही बोलवणार नाही, माझं मीच जावं लागेल. तोही त्या विचारात झोपी जातो. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.